नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। काल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी एक इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी जे आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे आणि त्याचसोबत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत असताना ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांना मुस्लिम समाज मतदान करतोय, त्यासोबत आरक्षणवादी लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत म्हणून त्यांचा स्ट्राईक रेट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं। त्यावरती अनेक दिग्गज नेत्यांकडून लोकांकडून आपल्या प्रतिक्रिया यायला लागल्या। बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनेक जणांनी त्यांची मतं व्यक्त केली, परंतु त्याचसोबत आता उद्धव ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी देखील बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका टिप्पणी केली आहे। तर ते नेमके काय म्हणालेत आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। बाळासाहेब आंबेडकर यांनी काल केलेल्या त्या वक्तव्यानंतर अंधारे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती एक पोस्ट टाकली। त्या पेजमध्ये त्या म्हणतात, त्या पोस्टमध्ये त्या लिहितात की स्ट्राईक रेट सारखे शब्द वापरून शिवसेना पक्षाची मालकी कुणाची आहे हे ठरत असेल तर मग आरपीआय चळवळीचा एकमेव माणूस सातत्याने खासदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीच्या राजकारणात आहे। याचा अर्थ बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या वंचित उपेक्षितांचं नेतृत्व फक्त आणि फक्त आठवले साहेब करू शकतात असा होतो। या प्रकारची पोस्ट लिहित जे आहे सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे। तरी तुम्हाला त्यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।